नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। ठाकरेंचे कथित 19 बंगले प्रकरण, किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाचा दणका। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। मुंबई उच्च न्यायालयात किरीट सोमय्या यांची जनहित याचिका दाखल केली होती। त्यामध्ये मागणी अशी होती की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी यांचे 19 बंगले आहेत, त्यांची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये दडवली आहे। याबाबत बनावट कागदपत्रे देखील केले होते असा आरोप करत ही याचिका दाखल केली होती। मात्र या याचिकेचा उद्देश काय असं म्हणत उच्च न्यायालयाने मुख्य न्यायाधीश DK उपाध्याय यांनी याचिकेकर्त्याच्या वकिलांना धारेवर धरलं। या याचिकेतून जनतेचं काय भलं होणार आहे असा प्रश्न करत वकिलांना निरुत्तर केलं। याबाबत पुढील सुनावणी 17 जानेवारी 2023 रोजी निश्चित केलेली आहे। सोमय्या यांचे वकील राजीव कुमार म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसंच आमदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी यांचे एकूण मिळून 19 बंगले आहेत, हे बेकायदेशीर आहेत असं ते वजनमिनीवर उभारले आहेत। या संदर्भात अनेक बेकायदेशीर बाबी करत हा सर्व व्यवहार केला गेला आहे। 2014 ते 2021 याबाबत प्राप्तिकर भरलेल्या काही पुरावे आहेत अशी माहिती त्यांनी कोर्टांना दिली। या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या वतीने वकील S चिनॉय यांनी बाजू मांडली की वस्तुस्थितीशी विसंगत अशा पद्धतीने प्रतिपक्षाचे वकील माहिती सादर करत आहे। जनहित याचिकेला अनुरूप या पद्धतीने माहिती आणि उद्देश असायला हवा तो मुळातच येथे दिसत नाही, त्यामुळे ही याचिका फेटाळून लावावी असं न्यायालयाने ज्येष्ठ वकिलांनी सांगितलं आहे। सोमय्यांचे वकील राजकुमार यांनी दुसरा मुद्दा मांडला की एकूण रश्मी ठाकरे यांनी जी काही अलिबाग येथील मालमत्ता खरेदी करताना अनियमितता केली आहे ती त्यांनी लपवलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या वेळेला प्रतिज्ञापत्रामध्ये केवळ जमिनीचा उल्लेख केलाय, पण 19 बंगले यांच्या संदर्भातला कोणताही उल्लेख केलेला नाही। ठाकरे यांचे ज्येष्ठ वकील SP चिनॉय यांनी कोर्टासमोर पुन्हा एकदा उपस्थित केलाय। जनहित याचिकेचा हेतू काय, जनहित याचिका करण्याचे कारण काय ते बिलकुल स्पष्ट होत नाही। उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने किरीट सोमय्या यांच्या वकिलांना धारेवर धरलं। खंडपीठाने मानलं की या याचिकेत आम्ही कोणत्या आधारे राज्य शासनाचा आदेश द्यावे, यातून जनतेचे कोणते भले होणार आहे, बेकायदेशीर बांधकाम केले गेले याची माहिती न्यायालयात दाखल करण्यासाठी जनहित याचिका तुम्ही करू नका असा टोला देखील उच्च न्यायालयाने मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला। तसंच जर अनियमितता झाली असेल तर त्यावर उपाय काय करता येईल हे सांगू शकता का, असा उलट प्रश्न न्यायालयाने किरीट सोमय्या यांच्या वकिलांना केला आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।